आपण बनवणार आहोत मटार कचोरी। त्यासाठी लागणारं साहित्य हिरवे मटार, मिरची आणि लसूण। आता आपण ते भाजून आणि मस्त मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ। जाड बारीकच ठेवायचं वाटण। त्यामध्ये धने, जिरेपूड आणि बडीशोप घालायची। थोडं चवीनुसार मीठ घालायचं। आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण चटणीचं साहित्य बघू। चटणीला लागणारं आता मिरची, लसूण, कोथिंबीर आणि मीठ। तुम्हाला हवं असेल तुम्ही लिंबू पण टाकू शकताय। आता आपण चटणी मिक्सरमध्ये दळून घेऊ। थोडं पाणी घालायचं। पाणी टाकून आणि त्याच्यात आपण फुटाण्याची डाळ पण टाकलेली आहे आणि आपली आता चटणी रेडी झालेली आहे। आता आपण कचोरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊ। आता मैदा घेतलेला आहे मी इथे 1.5 वाटी मैदा घेतला आहे। त्यात थोडं तेल घातलं, ओवा घातला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता आपण ते सगळं मिश्रण थोडंसं घट्ट मळायचं, पातळ नाही मळायचं। मिश्रण मळून घेऊ आणि आता आपण कचोरी बनवायला घेऊ। आता आपण तुम्हाला जसे आकार जसं जमल तसं तुम्ही बनवू शकताय। आता मी पारी लाटून घेतली आणि मस्तपैकी त्याच्यात गोळा भरून मिश्रणाचा आता कचोरी आपण तयार करून घेऊ। सगळ्या कचोऱ्या आपल्या रेडी झाल्या आहेत। सगळ्या कचोऱ्या रेडी झाल्यावर आपण मस्त आता तेल गरम करून बारीक गॅसवर मस्त मंद आचेवर तळून घ्यायच्या। तेव्हा त्या खुशखुशीत होता। आपण जर फुल गॅस ठेवला ना तर मग शिजत नाही आणि जळून पण जातात नाही का, मध्ये सारण आपलं कच्चच राहतं। तर बघा आपल्या कचोऱ्या किती छान मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत। आता रेडी आहे। जवळ सीजन चालू आहे तोपर्यंत आपण हिरव्या मटाराचे कचोरी बनवू शकतोय। मुलांना पण खूप आवडतील। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून